महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीशजी महाजन, फक्त यांच्यामुळे ते 5 वर्ष आमदार झाले। फक्त गिरीश भाऊंमुळे ते खासदार झाले। कारण को बोलना चाहिए था कि मी 5 वर्ष आमदार झालो, मी 5 वर्ष मित्रांच्या भरोशावर खासदार झालो, मी खूप समाधानी आहे। आता तुला मी खासदार करतो, तुझ्यासाठी सगळं जीवाचं रान करतो। क्या है, करण पवार का नाम लगाया नहीं पहले भाजपा की तरफ से, इसको उम्मीदवारी दो ऐसा खुद का लगाया, ऐसी दोस्ती नहीं थी क्या? अरे काका, तू इतके दिवस काय केलं मग? तुझ्या दरेगाव विकास संस्था तर मोठी केली असती। बेलगंगेवर असाच मोर्चा आणला होता त्यांनी, बेलगंगे बाबतीत निवडून आले, बेलगंगा विसरून गेले। बेलगंगेचं पुढे काय झालं? बेलगंगा विकला गेला। कोणीतरी अर्धवट हळद लावली त्यांना। लग्नाला हळद लावताना 5 सवाशीण आणून हळद लावून बोला, त्याचं लग्न होतं। ते अर्धवट हळदी ऐकून, ते कोणाची तरी ऐकून पत्रकार परिषदेमध्ये घेत आहे। त्यांनी मला विचारून घ्यायला पाहिजे होतं, मग हे सांगायला पाहिजे। पण त्यांना आमदारकीचं खासदारकीचं पेन्शन हे फक्त गिरीश भाऊमुळे मिळणार। 2 ते 3 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार व हल्ली ज्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे ते माजी खासदार उन्मेष पाटील यांनी जिल्हा बँकेच्या संदर्भात जनतेची, जिल्हा बँकेच्या सभासदांची, शेतकऱ्यांची, विकास सोसायटीच्या सभासदांची दिशाभूल केलेली आहे। खोटी माहिती त्यांनी जनतेसमोर मांडलेली आहे। काहीतरी बोललं पाहिजे म्हणून त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या सगळ्या बोलण्यावरून व त्यांनी घेतलेल्या मुद्द्यांवरून 5 वर्ष आमदार राहिलेला माणूस आणि 5 वर्ष लोकसभेमध्ये खासदार झालेला माणूस हा किती अज्ञानी आहे जिल्हा बँके संदर्भात व विकास सोसायटीच्या संदर्भात, हे त्यांचं अज्ञान त्यांनी त्या दिवशी त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे। जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 876 विविध कार्यकारी सोसायटीपैकी 291 विविध कार्यकारी सोसायटीला 50 लाखाच्या वर अनिष्ट तफावतमध्ये, म्हणजे त्या सोसायटीचं काही अनुत्पादक कर्ज आणि त्याची तफावत असल्या कारणाने त्यांच्या माध्यमातून कर्ज वितरण होणार नाही असा निर्णय घेतला आणि जवळजवळ 21,000 शेतकऱ्यांना जिल्ह्यातल्या या कर्जाच्या यंत्रणेच्या मूळ विकासाच्या बाहेर जाऊन बँकेकडे जाण्याची वेळ त्या ठिकाणी येते। त्यांना हे माहिती नाही की जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्यात जिल्हा बँक ह्या रिझर्व्ह बँक, नाबार्ड व राज्य शासन, केंद्र शासन यांनी घालून दिलेल्या निर्बंधानुसार चालत असतात। संचालक मंडळाने कोणताही निर्णय घेतला म्हणजे तो विषय बरोबर आहे असा जिल्हा बँकेच्या बाबतीत होत नसतं। जिल्हा बँकेला आरबीआयने विविध कार्यकारी सोसायट्यांना कर्ज रूपाने पैसा द्यायचा आणि विविध कार्यकारी सोसायटींनी तो कर्ज रूपाने घेतलेला पैसा शेतकऱ्यांना पीक कर्ज म्हणून वाटायचा, म्हणजेच
जिल्हा बँकेने ज्या जिल्ह्यातील कष्टकरी शेतकऱ्यांनी, सभासदांनी आपल्या कष्टातून मिळवलेल्या शेती उत्पादनातून त्यांनी जिल्हा बँकेत ठेवलेल्या कष्टाच्या ठेवींवर शेतकऱ्यांना कर्ज द्यावं, हे लायसन हा व्यवसाय करण्यासाठी आरबीआयने जिल्हा बँकेला दिलं असतं. हे काही जिल्हा बँक स्वतःहून हे काही करत नसतं आणि हा व्यवसाय जिल्हा बँक करत असते. शेतीपूरक व्यवसाय जिल्हा बँक करत असते. गटसचिव व संचालक, गटसचिव, विविध कार्यकारी सोसायटी आणि जिल्हा बँक अशा या साखळीने हा कर्ज पुरवठा विविध कार्यकारी सोसायटींना दिला जातो. गटसचिव हा बँकेचा कर्मचारी नसतो. गटसचिव हा विविध कार्यकारी संस्थेचा कर्मचारी असतो. जिल्हा बँक ही गटसचिवांचे किंवा जिल्हा बँकेच्या संचालकांचे लाड पुरवणारी संस्था नसते. ही शेतकऱ्यांच्या जीवन उंचावणाऱ्यासाठी ही जिल्हा बँकेला नाबार्ड, रिझर्व्ह बँक आणि शासन यांनी जिल्हा बँकेला परवानग्या दिलेल्या आहेत. जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जातून विविध कार्यकारी सोसायटीला जे व्याज विविध कार्यकारी सोसायटी शेतकऱ्याकडून घेतं, त्या व्याजाच्या 2% मार्जिन मधून त्या विकास संस्थेच्या गटसचिवाचा पगार एक जिल्हा केडर नावाची वेगळी संस्था असते, त्या संस्थेमध्ये जाय वर्गणी जमा होते आणि त्या जाय वर्गणीतून ती जिल्हा केडर ही संस्था त्या सचिवाचा पगार करत असते. आणि उन्मेष पाटलांनी विनाकारण कोणतीही माहिती न घेता हे जिल्हा बँकेवर आरोप केलेले हे दांदात खोटे, दिशाभूल करणारे, त्यांचं अज्ञान त्या ठिकाणी दिसून येतं. विनाकारण लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने काहीतरी बोलावं म्हणून त्यांनी जिल्हा बँकेला या राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे. जळगाव जिल्ह्याचा राजकीय इतिहास बघता जिल्हा बँकेत आजपर्यंत कोणीही राजकारण केलेलं नाही. ही जळगाव जिल्हा बँकेची किंवा जिल्ह्यातील राजकारणाची पद्धत आहे. या जिल्हा बँकेमध्ये जे संचालक निवडून आलेले आहेत ते सर्व पक्षीय संचालक आहेत आणि संचालक मंडळ देखील जिल्हा बँकेचा कोणताही हिताचा निर्णय घेत असताना तो सर्वानुमते मंजूर केला जातो आणि हा निर्णय देखील जिल्हा बँकेने थेट फायनान्स करावं. ज्या विविध कार्यकारी संस्था 50 लाखाच्या वर अनिष्ट तफावतीमध्ये आहेत त्या संस्थांना जिल्हा बँकेने विकास सोसायटी मार्फत कर्ज पुरवठा न करता जिल्हा बँकेने थेट कर्ज पुरवठा करावा, हा ठराव मागील संचालक मंडळामध्ये मंजूर झालेला आहे. योगायोग असा की मार्च मध्ये मागील वर्षी दिलेलं कर्ज सभासद 31 मार्चला भरतात आणि एप्रिल मध्ये कर्ज वाटप सुरू होतं. हा योगायोग आल्या कारणाने
विनाकारण जिल्हा बँकेवर उन्मेष पाटलांनी हे आरोप केलेले आहे असं माझं हे म्हणणं आहे। गेल्या 25 वर्षापासून मी गट सचिवांच्या माध्यमातून गट सचिवांचे विविध कार्यकारी सोसायटींचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा मी प्रयत्न जिल्हा बँकेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी ज्या सभासदांनी 31 मार्चला कर्ज भरलेलं आहे त्या सभासदांना कर्ज वाटप करावं, सभासदांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये अशा सूचना आम्ही त्यांना दिलेल्या होत्या। परंतु गट सचिवांनी बँकेशी कोणत्याही प्रकारचा संपर्क न करता त्यांनी देखील संप पुकारलेला आहे। ही बाब देखील विविध कार्यकारी संस्थेच्या गट सचिवांची देखील एक चुकीची असं म्हटलं तर वावगं होणार नाही। उन्मेष पाटलांनी अनिष्ट तफावतीच्या बाबतीमध्ये देखील आपल्या बोलण्यातून त्यांनी बँकेवर आरोप केलेले आहे। जिल्हा बँकेमध्ये एकूण जिल्ह्यामध्ये 879-78-79च्या आसपास विविध कार्यकारी संस्था जिल्ह्यामध्ये कामकाज करतात आणि ह्या विविध कार्यकारी संस्था आपल्या सभासदांना सातबाऱ्याच्या आधारावर कर्ज पुरवठा करत असतात। ही बँके स्थापनेपासून ही पूर्वापार चाललेली जिल्हा बँकेची पद्धत आहे। एखाद्या वर्षी दुष्काळ येतो, वादळी पाऊस येतो, अवेळी पाऊस येतो, वेगवेगळी नैसर्गिक कारणं आल्या कारणाने शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज शेतकरी भरू शकत नाही, शेतकरी थकबाकीदार होतो। त्याच कारणाने ती विकास संस्था देखील जिल्हा बँकेची थकबाकीदार संस्था होते। ही सिस्टीम, ही पद्धत आजची नाही। ही पद्धत जवळपास जिल्हा बँक स्थापन झाल्यापासूनची आहे। हे खासदारांना माहिती नाही, कदाचित त्यांचा त्यावेळेला बँक स्थापन झाली, माझाही जन्म नव्हता, त्यांचाही नव्हता, पण 10 वर्षात त्यांनी हे समजून घेतले नाही, हे त्याचं अज्ञान आहे। 879 संस्थांपैकी जवळपास 286 संस्था अशा आहेत की त्यांचा तोटा किंवा त्यांची अनिष्ट तफावत ही 50 लाख रुपयांच्या वर आहे आणि 50 लाख रुपयांच्या वर ज्यावेळेला अनिष्ट तफावत संस्था जाते त्यावेळेला ते संस्था, ती विकास संस्था ही डबघाईकडे जाते असा त्याचा आर्थिक अर्थ निघत असतो। आपल्या जिल्ह्यामध्ये 286 संस्था अशा अनिष्ट तफावतीमध्ये आहेत की ज्या 50 लाखाच्या वर अनिष्ट तफावतीत आहेत आणि उर्वरित 593 संस्था या 50 लाखाच्या आत आणि काही संस्था जवळपास 170-69 संस्था या 100% वसुलीच्या आहेत। आम्ही जिल्हा बँकेच्या प्रत्येक संचालकांनी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये कधीही राजकारण न आणता ज्या संस्था 50%च्या वर अनिष्ट तफावत मध्ये त्यांची एक माहिती घेतली आणि बँकेने हा थेट फायनान्सचा निर्णय यावेळी घेतलेला आहे। उन्मेष पाटील बोलता बोलता हेही बोलून गेले की हे राजकारण करतात। त्यांना माझं सांगणं आहे की जिल्हा बँक हा राजकारणाचा अड्डा नाही। या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं राजकारण होत नाही। या ठिकाणी स्वर्गीय जयेश आप्पा असतील, स्वर्गीय प्रल्हाद भाऊ असतील,
सगळ्यांच्या मार्गदर्शनाने या बँकेची वाटचाल पूर्वीच्या चेअरमन यांच्या कार्यकाळात या बँकेची वाटचाल चालू आहे। विनाकारण कोणी यायचं आणि बँकेवर बोलायचं ही पद्धत काही योग्य नाही। त्याच्यामुळे उन्मेष पाटलांनी जिल्हा बँकेवर बोलणं हे काही बरोबर नाही असं मला वाटल्याने मी आज तुमच्या समोर ही बाजू मांडतोय। उन्मेष पाटील ज्या संस्थेचे सभासद आहेत, दरेगाव विविध कार्यकारी सहकारी संस्था, ही संस्था 1,27,61,00,000 रुपयाच्या अनिष्ट तफावतीमध्ये आहे। सांगतायत की जिल्हा बँक ही विविध कार्यकारी सोसायट्यांना अडचणीत आणत आहे। त्यांनी मार फोड केली की विविध कार्यकारी संस्था म्हणजे विविध कार्य करणारी संस्था असली पाहिजे। निश्चित तालुक्याच्या लेवलची संस्था ही विविध कार्य करणारी असली पाहिजे। बऱ्याच संस्था जिल्ह्यामध्ये अशा आहेत की त्या रेशन दुकानांचा व्यवसाय करतात, त्या खतांचा व्यवसाय करतात, काही वेगवेगळे व्यवसाय काही संस्था करत असतात। उन्मेष पाटील 5 वर्ष आमदार होते, 5 वर्ष खासदार होते, ते सभासद असलेली संस्था अनिष्ट तफावतीमध्ये का गेली? ती उन्मेष पाटलांनी आणली का, त्या गट सचिवाने आणली का त्या संचालक मंडळाने आणली? मग त्या संस्थेने का विविध प्रकारचे उद्योग केले नाहीत? हे जर उन्मेष पाटलांनी समजून सांगितलं जिल्ह्यातील लोकांना तर बरं होईल। ते सांगतात इंग्रजांप्रमाणे जिल्हा बँक वागते असंही बोलताना बोलून गेले ते। मी त्यांनी माझ्या समोर येऊन बसावं आताच आणि अनिष्ट तफावत काय, अनिष्ट तफावत कशामुळे होतं हे त्यांनी माझ्या समोर येऊन मला समजून दाखवावं। जर त्यांना समजत नसेल तर मी त्यांना व्यवस्थित समजून सांगेल की अनिष्ट तफावत म्हणजे काय असते। महाराष्ट्र राज्यामध्ये जळगाव जिल्हा बँक ही पहिली बँक आहे की या बँकेने जळगाव जिल्ह्यातल्या अनिष्ट तफावतीमध्ये असलेल्या संस्थांचं जवळपास 31 मार्च 2023 ला जवळपास 75 कोटी रुपयाचं व्याज माफ केलेलं आहे। यावर ते बोलले नाही, याचा अर्थ त्यांना त्या बाबतीत माहितीही नाही। अनिष्ट तफावतीतून जर आम्ही जिल्हा बँकेमार्फत थेट कर्ज पुरवठा या संस्थांना केला नसता तर या संस्था भविष्य काळामध्ये अनिष्ट तफावतीतून या अवसायनात गेल्या असत्या आणि अवसायनात गेल्या असत्या, त्यामुळे त्या संस्थेचं अस्तित्व नष्ट झालं असतं आणि अस्तित्व नष्ट झालं असतं तर त्या सभासद विकास सोसायटीचे हे कर्जापासून वंचित राहिले असते। कदाचित ती संस्था दुसऱ्या संस्थेमध्ये मर्ज झाली असती आणि त्या गावाचं भविष्यात नुकसान झालं असतं। हा सगळा विचार करता जिल्हा बँकेने प्रथम राज्यामध्ये कोणत्याही बँकेने हा निर्णय न घेता जिल्हा बँकेने हा निर्णय अतिशय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने, मी माझ्या सर्व संचालक मंडळाचे आभार मानेल की त्यांनी हा सुवर्ण निर्णय जिल्हा बँकेचा अनिष्ट तफावतीचा घेतलेला आहे। आता एप्रिल महिना सुरू झालेला आहे, जिल्हा बँकेचं कर्ज वाटपाची सुरुवात झालेली आहे। काही गट सचिवांना हाताशी धरून त्यांनी गट सचिवांच्या बाबतीत देखील प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही गट सचिवांशी बोलतोय, काही गट सचिवांना आम्ही विश्वासात घेऊन, जे गट सचिव आमच्यापर्यंत येतील त्यांना विश्वासात घेऊन आम्ही की तुम्ही सभासदांचं नुकसान करू नये म्हणून आम्ही त्यांना
प्रत्येक सभासदांना बँकेमार्फत जे बँकेमार्फत घेतील ते बँकेमार्फत आणि ज्या अनिष्टता पावतीच्या 50 लाखाच्या आत असतील त्यांना बँकेमार्फत आणि काहींना विकास संस्थामार्फत कर्ज वाटप करावं अशा सूचना आम्ही त्यांना वेळोवेळी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी असाच एक निवेदन बेलगंगे बाबत आणलं होतं त्यांनी त्या काळात बँकेच्या चेअरमननी त्यांना काही म्हणजे त्यांचं निवेदन स्वीकारलं नव्हतं. तेव्हा मी संचालक होतो, ते माझे मित्र होते, ते पूर्वाश्रमी, ते राष्ट्रवादीचे होते, ते मूळ भाजपचे नव्हतेच, पूर्वी ते राष्ट्रवादीचे होते. त्यामुळे त्यांचे निवेदन मी घेतलं. म्हणजे आम्ही त्यावेळेला आमदार चिमणराव आबा चेअरमन होते, त्यांचं निवेदन घेतलं बेलगंगेच्या बाबतीत. त्यांनी बेलगंगेच्या बेलगंगेचा मुद्दा उचलून ते आमदारही झाले. 5 वर्षात त्यांनी बेलगंगेवर एकही प्रश्न विचारला नाही. शेवटी बेलगंगा विकला गेला. ते फक्त मुद्द्यावर राजकारण करण्यासाठी त्यांनी हा मुद्दा नुसता उचललेला आहे. त्यांना याच्यातली काही माहिती नाही आणि अज्ञान आहे त्यांचं याच्या बाबतीमध्ये. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये थेट हल्ला जो केला होता तो गिरीश महाजनांवर केला की जिल्हा बँकेच्या वेळेस पण गिरीश महाजनांनी पळ काढला होता. आता त्यांच्या नेतृत्वाखालची सत्ता सांगतात आणि त्याच बँकेत अशा प्रकारचे निर्णय घेतले जात आहेत. ते गिरीश महाजनांवर 8 दिवसापासून बोलायला लागले. ज्या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीशजी महाजन, फक्त यांच्यामुळे ते 5 वर्ष आमदार झाले. फक्त गिरीश भाऊंमुळे ते खासदार झाले. आता पुढे ते आमदार होतील का खासदार होतील तो नशिबाचा भाग आहे. त्यांना आता उमेदवारी कोण देतं काय देतं हाही राजकारणाचा वेगळा विषय आहे. पण त्यांना आमदारकीचं खासदारकीचं पेन्शन हे फक्त गिरीश भाऊमुळे मिळणार आहे. आणि त्यांनी आता गिरीश भाऊंबद्दल बोलावं. परवापर्यंत गिरीश भाऊच्या पाया पडणारे उन्मेष पाटील आज गिरीश भाऊ बद्दल बोलताय. हे जळगाव जिल्ह्याची जनता चांगली ओळखून आहे. आणि ते काय सांगतील जामनेर जिल्हा बँकेत गिरीश भाऊंनी पळ काढला, पळ यांनी काढला. यांनी देवकर आप्पांच्या विरोधात फॉर्म भरला होता. यांनी का माघार घेतली? गिरीश भाऊंनी सर्वपक्षीय पॅनल होणार होतं. खडसे, गिरीश भाऊ, गुलाबराव पाटील हे एकत्र बसले होते. सर्वपक्षीय पॅनल एकत्र होणार होतं. ऐन वेळेला काही लोकांनी त्यांना 11th आवरला, त्यांना काही हालचाली झाल्या आणि मग गिरीश भाऊंनी शेवटी नाईलाज असतो बहिष्कार टाकला. पळ कशाला काढतील? आज मी या ठिकाणी बसलोय, गिरीश भाऊंच्या नेतृत्वाने जिल्हा बँक चालली. म्हणजे मी चेअरमन, मला गिरीश भाऊंनीच बसवलंय, मंगेश दादांनी बसवलंय, चिमणाबांनी बसवलंय, किशोरप्पांनी बसवलंय, संजय सावकारांनी बसवलंय, बाकीच्या माझ्या मित्रांनी मला चेअरमन केलेलं आहे. पण चेअरमन निवडणूक ही नावापुरती असते. आज आम्ही जिल्हा बँकेत जो काही निर्णय होतो तो सर्व निर्णय संचालक एकमताने घेतात. चाळीसगाव विधानसभेत ते पुन्हा आमदारकीसाठी आता चर्चा आहे. ते आता मुंबई चव्हाणांना आव्हान देत आहे की ऑक्टोबरमध्ये आम्ही तुम्हाला दाखवू. आता उन्मेष पाटील काय आहेत हे ज्याने त्याने ओळखावं. ज्यांच्याशी त्यांचं अनेक वर्ष जमत नव्हतं देशमुख घराण्यांशी, त्यांच्या घरी ते परवा गेले. त्यांनी आता करणदादा पवार यांना लोकसभेचा उमेदवार केलेलं आहे. तुम्ही 40गाव विधानसभेचा प्रश्न विचारतायत. आज ते उभाटामध्ये गेलेले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना, शरदचंद्र पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असं जर म्हटलं तर ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. म्हणजे तिथं माजी आमदार राजीवदादा देशमुख हे तिथले उमेदवार आहेत. मला वाटतं उन्मेष दादांना जर राजीवदादाची मदत पाहिजे असेल तर त्यांनी तिथं अगोदर घोषित करावं की हा पुढचा उमेदवार इथला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटांचाच राहील असं मला वाटतं. नाहीतर मग त्यांनी स्वतः उमेदवारी घ्यायला पाहिजे होती. मित्राला काही फसवायला नको पाहिजे होतं. जवळपास 3700-3800 कोटी रुपयाच्या ठेवी जिल्हा बँकेच्या आहेत.
जर नीट या बँकेचा स्टडी केला तर ही बँक इतर बँकांपेक्षा अतिशय बँकेची परिस्थिती चांगली आहे, साऊंड परिस्थिती या जिल्हा बँकेची आहे. मागेल जो शेतकरी मागेल त्याला कर्ज देणारी ही जिल्हा बँक आहे. आम्ही तर आता असं सांगणार आहोत की उद्योगांना देखील आम्ही जिल्हा बँक कर्ज देणार आहे. त्याची परिस्थिती पाहून आम्ही त्या उद्योगांना कर्ज देणार आहे. आणि त्यांनी बँकेवर बोलताना विचार केला पाहिजे. ज्यांच्या पाया पडायला ते परवा गेले होते देशमुख परिवाराच्या, किमान त्या ज्येष्ठ संचालक प्रदीपदादांचा सल्ला घेऊन त्यांनी अनिष्टता बद्दल माहिती घ्यायला पाहिजे होती. विविध कार्यकारी सोसायटी बद्दल माहिती घ्यायला पाहिजे होती. नुसता आमदार खासदार राहून असं चालत नाही, नुसता हवेत बोलता नाही येत. तर त्यांनी पूर्ण अभ्यास करून बोलायला पाहिजे होता. बोलणं म्हणजे झालं असं काही चालत नाही. आता वाटपाला सुरुवात होते. हो, म्हणजे कर्ज वाटपाला सुरुवात होते. त्याच्यात हे दिशाभूल करतायत, राजकारण करतायत. त्यातल्या त्यात गट सचिवांना, काही गट सचिवांना, सगळेच गट सचिव चुकीचे आहेत असं मी म्हणणार नाही. काही गट सचिवांना हाताशी धरतायत आणि राजकारण करतायत, दुसरं काही नाही. 1-2 दिवसात, 2 दिवसात, 3 दिवसात गट सचिव देखील त्यांच्या कामावर जातील. आणि हा फक्त 286 संस्थांचा विषय आहे. एका गट सचिवाकडे 6 विकास सोसायट्या आहेत. एका गट सचिवाकडे 5 विकास सोसायट्या आहेत. 5 वर्षात उन्मेष पाटलांनी गट सचिवाचा प्रश्न सोडवला का? एक पत्र उन्मेष पाटलांनी गट सचिवांच्या बाबतीत दिलं असेल, त्यांना मी सांगतो की ते दाखवा पत्र. सहकार मंत्र्यांबरोबर गट सचिवांच्या बाबतीत त्यांनी मीटिंग घेतली का? विकास सोसायटीच्या बाबतीत त्यांनी गट सचिवांच्या बाबतीत मीटिंग. अहो, त्यांची स्वतःची संस्था अनिष्टता पावत मध्ये दरेगाव, ते काय बोलतील? हे पण म्हटलंय की गट सचिवांना पगार झालेला नाही. गट सचिवांचा पगाराचा विषय जरी अडचणीचा असला तर गट सचिवांचा पगार हा ती विकास संस्था करत असते. आणि ऐसा कुछ नहीं, मेरा भी 58 साल उम्र है. 58 साल. आज मुझे एक बड़े लीडर का फोन आया था महाराष्ट्र से की तुझं वय काय म्हणे. म्हणता 58. त्यांनी माझ्या पत्रकार परिषदा ऐकल्या, त्याच्यावरून त्यांचा फोन आला मला. आणि मी काही राजकीय बोलत नाही. आज जी पत्रकार परिषद मी घेतोय, उन्मेष दादा पाटील हे जर बँकेवर बोलले नसते तर मी बोललो नसतो. उलट मी त्यांना सावध केलं होतं चाळीसगावला की उन्मेष पाटलांचं तिकीट रद्द होत आहे. त्यांनी त्याच्यात राजकारण आणलं. त्यांनी सावध होऊन मंगेश दादा असतील, गिरीश भाऊ असतील, भारतीय जनता पार्टी असेल, यांना काहीतरी करून त्यांचं तिकीट मिळवायला पाहिजे होतं. काय आता बँकेचा मुद्दा घेताय? काय त्या माझ्या पोऱ्याला पुढे करताय? करण पवारला हिंमत आहे तर स्वतः उभं राहायला पाहिजे होतं, स्वतः डाव लावायला पाहिजे होता, स्वतः लोकसभा लढायला पाहिजे होती. पण त्या करणला मारणी घालायचं आणि स्वतः विधानसभा लढायची, राजू देशमुखला घरी पाठवायचं. हे उन्मेष पाटलांचे प्रकार आहे. सर, जैसे आप दोस्ती निभा रहे हो, शायद वो भी वैसी दोस्ती निभा रहे होंगे. जैसे दोस्ती में दोस्तों को डुबा रहे हो. ऐसी दोस्ती निभाते हैं क्या? खुद लेने कौन आता उम्मीदवारी? हाँ, सब तो उनकी दोस्ती की तारीफें करते क्या है? करण पवार का नाम लगाया नहीं पहले भाजपा की तरफ से, इसको उम्मीदवारी दो, ऐसा खुद का लगाया. ऐसी दोस्ती रही थी क्या? करण को बोलना चाहिए था कि मी 5 वर्ष आमदार झालो, मी 5 वर्ष मित्रांच्या भरोशावर खासदार झालो, मी खूप समाधानी आहे. आता तुला मी खासदार करतो, तुझ्यासाठी सगळं जीवाचं रान करतो. त्यांचे 14 वर्षाचे मित्र पहा, उन्मेष पाटलाचे राष्ट्रवादीतले मित्र पहा, भाजपचे मित्र पहा, खासदारकीचे मित्र पहा. एक त्यांचा जिवलग मित्र त्यांच्या आमदारकी करता जीवाचं रान केलं, त्यांच्या खासदारकी करता जीवाचं रान केलं. तो मित्र त्यांच्या बरोबर आज दिसत नाही, अमित पाटील नावाचा. त्याची जरा मुलाखत घ्या मित्राच्या बाबतीत. एका मित्राला अंगा तुपाशी, एका मित्राला उपाशी. याला मैत्रिणी म्हणत. मैत्री काय असती संजय पवारला माहिती आहे. काय होते उन्मेष पाटील? गिरीश भाऊ महाजन हे नसते तर उन्मेष दादा आमदार झाले नसते, खासदार झाले नसते. आज ते परवा असं बोलले, अमित शहाच्या बाबतीतही बोलले ते की अमित शहा सहकाराचं विकेंद्रीकरण करतायत. अरे काका, तू इतके दिवस काय केलं? मग
तुझ्या दरेगाव विकास संस्था तर मोठी केली असती, तिथं 100% केली असती, तिथं तर अमित शहाना काही निवेदन दिलं असतं. म्हणजे पक्ष सोडल्या विरोध. आमचं एक असं आमची वस्तुस्थिती आहे. आम्ही मागेही बोललो, आजही बोललो, फसवलं, प्रवेश. आमचं असं नाही, एकच वादा अजित दादा. नमस्कार, रायगोंडेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि नुकतंच BJPतून उभाटा शिवसेना गटामध्ये गेलेले उन्मेष पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन एक आव्हान केलं होतं, एक मेसेज दिला होता की JDCC बँक, जिल्हा बँक ही तोट्यामध्ये आहे. पैशाची तफावत सांगितलेली आहे त्या पद्धतीने, मात्र त्यांनी स्वतःची जी संस्था आहे ती देखील करोडो रुपयाच्या तफावतीमध्ये आहे. याबद्दल जसं काही सांगितलं नाही. मात्र आम्ही ज्या वेळेस JDCC बँकेचे चेअरमन संजय पवार यांना प्रश्न केला, मग JDCC बँक किती नफ्यामध्ये आहे ते देखील सांगण्यास असमर्थ ठरलेले आहेत.